तर तुम्ही पण खूप वेळा ऐकलं असाल की चांदीच्या भांड्यात पाणी पी, पितळाच्या भांड्यात पाणी पी, त्यात जेवण कर, ते चांगलं असतं. आणि केळीच्या पानावर का खातात लोक? तर तेच कारण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. चला तर सुरू करूया. भाई व्हिडिओ सुरूच आहे बाय, तू फक्त बोल ना. आता काय नाही, चला तर वेगवेगळ्या धातूच्या भांड्याचे आरोग्याच्या दृष्टीने कसे फायदे तोटे असतात याची बहुत आपल्याला कल्पना नसते, परंतु तेच जाणून घेणार आहोत ना. तर चला सुरुवात करूया. पहिला म्हणजे स्टील. अबे स्टील असतं बाई, स्टील. हा तर स्टीलची भांडी स्वयंपाक आणि जेवणासाठी सगळ्यात उत्तम समजली जात असल्यामुळे भारतात घरोघरी स्टीलच्या भांड्याचा वापर केला जातो. स्टेनलेस स्टीलमुळे असलेले लोह शरीरासाठी उपयुक्त असतात. स्टीलमुळे तेल, ग्रीस, अन्न आणि सीड वर काही परिणाम होत नाही. मोठ्या गॅसवर स्टीलची भांडी ठेवून त्यात जेवण बनवलं तरी त्याचा अन्नावर काही परिणाम होत नाही. आपण स्टीलच्या भांड्यामध्ये काही खाऊ पिऊ शकतो आणि हिमोग्लोबिन वाढायला आपल्या शरीरासाठी मदतसुद्धा करते. म्हणून जास्तीत जास्त आपल्यामध्ये स्टीलचं भांडी असते. आता नंबर 2, पितळेची भांडी. तुम्ही पितळ्याचे ताट आणि पेला वापरू शकता. पितळ्याच्या भांड्यातून खाल्लेल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि यकृतही चांगली राहते. पण पितळ्याच्या भांड्यातून कधीच स्वयंपाक करू नये, कारण आम्लयुक्त पदार्थावर त्याची रिॲक्शन होऊ शकते. त्यामुळे स्वयंपाक करू नका, पण जेवण करू शकता. ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. आता लास्ट पाहूया केळीचं पान. कोकण आणि दक्षिण भारतात केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत आजही प्रचलित आहे. केळीची पान इको फ्रेंडली असतात. त्यामुळे काही प्रदूषण काय होत नाही. केळीच्या पानावर जेवल्यामुळे त्यावरील वाढलेले पदार्थ असतात ते त्यापेक्षा जास्त चविष्ट लागतात आणि भूकसुद्धा वाढते असं समजलं जाते. आणि केळीच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट तुमच्या एकूण शरीरासाठी खूप चांगले असते. तर दॅट्स इट. अशा व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि काय तर कमेंट करा हो.